जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो। तर आज आपण बघणार आहोत 12th फिजिक्सचे एग्जाम जी होणार आहेत त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट टॉपिक कोणते जे तुम्हाला पास करून देऊ शकतात। तुम्ही फक्त हे टॉप 10 या टॉप 5 टॉपिक परफेक्ट करा आणि पैकीचे पैकी मार्क तुम्ही मिळवू शकतात। तर कोणत्या चॅप्टरला आपल्याला किती वेटेज द्यायचं आहे आणि किती क्वेश्चन येऊ शकतात हे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुमचा नक्कीच फायदा होणार आहे। तर आपण व्हिडिओच्या सोबत तुम्हाला वेटेजच्या सोबत मी टेलिग्रामवर तुम्हाला पूर्ण नोट्स प्रोव्हाइड करणार आहेत। तर मी टेलिग्राम चॅनलवर लिंक दिलेली इथं खाली, तुम्ही टेलिग्राम चॅनलला जाऊन तुम्ही ती नोट्स वाचू शकतात, जे की तुम्हाला एक्झामला त्याचा नक्कीच फायदा होईल। तर चला आपण टॉपिक वाईज बघणार आहोत। तर कोणत्या टॉपिकला किती मार्क्सचे एक्झामला क्वेश्चन येऊ शकतात। तर फर्स्ट बघा मित्रांनो, वेव्ह ऑप्टिक्स। हे बघा, हा चॅप्टर खूप इम्पॉर्टंट होणार आहे मित्रांनो तुमच्यासाठी। तुम्ही सगळ्यात पहिले याला थोडंसं कवर करा आणि याचं थोडं स्टडी करा। याच्यावर तुम्हाला 8 ते 10 मार्क फिक्स येणार आहे मित्रांनो। त्यासाठी तुम्ही वेव्ह ऑप्टिक्सला सगळ्यात पहिले प्रेफरन्स द्या आणि याचा थोडासा स्टडी करा। बघा इथं किती मार्क झाले, 8 मार्क। 8 ते 10 मार्क हमखास याच्यावर येणार आहे। त्याच्यानंतर तुम्ही व्हेरी इम्पॉर्टंटमध्ये हा एक चॅप्टर येतो, रोटेशनल डायनामिक्स। सेकंडला तुम्ही हा चॅप्टर करा जेणेकरून तुमचा नक्कीच फायदा होईल, कारण याच्यातून 100% क्वेश्चन येणार आहेत। त्यासाठी तुम्ही फर्स्टला करा वेव्ह ऑप्टिकल, 1 नंबर आपण इथं लिहून टाकू। त्याच्यानंतर 2 नंबरला रोटेशनल डायनामिक्स। याच्यावर 5 ते 7 क्वेश्चन हमखास येणार आहे। तुम्ही थोडंसं याला पण स्टडी करा आणि काय क्वेश्चन येणार आहे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे क्वेश्चन काय येऊ शकतात। ते क्वेश्चन तुम्ही फिक्स करून जा, म्हणजे तुमचा नक्कीच फायदा होईल एक्झामच्या पहिले। आणि आपल्या टेलिग्रामवर तुम्ही टाकणारच आहे, त्यासाठी तुम्ही टेलिग्रामला जॉईन करून घ्या। डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे। तर थर्ड बघा, मेकॅनिक प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स। याला तर 5 ते 7 याला बी मार्क तुम्हाला भेटतील। तर फर्स्ट सेकंड झालं, हे थर्ड चॅप्टर तुम्ही हा करा। त्याच्यानंतर फोर्थ चॅप्टरमध्ये तुम्ही हा करू शकतात, कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस ऑफ रेडिएशन। तर याला पण 5 ते 6 क्वेश्चन तुम्हाला 100% 5 ते 6 मार्क्ससाठी याच्यावर सुद्धा येऊ शकतात। तुम्ही प्रेफरन्सनुसार स्टडी करा, म्हणजे तुमचा नक्कीच फायदा होईल। आपण भरभरल्यासारखं कोणतं पण वाचत बसतो, ते काही वाचून फायदा नाही आहे। तुम्ही थोडंसं टॉपिक वाईज आणि वेटेज वाईज स्टडी करा, तुमचा नक्कीच एक्झाममध्ये फायदा होणार आहे। तुम्ही तर आता फोर्थ बघा, थर्ड झाला, फोर्थ झाला, 5 नंबरचं काय थर्मोडायनामिक्स। हा चॅप्टर घ्या जेणेकरून याला 5 ते 6 क्वेश्चन, तर तुमचे 5 ते 6 मार्क तर बघा किती झाले, 5 ते 6 आपले चॅप्टर झालेले। याच्यातून तुम्हाला एक 30 मार्कपर्यंत तुम्हाला याच्यातून भेटून जातील मार्क, म्हणजे पासिंग पुरते 5 ते 6 चॅप्टर तुम्ही परफेक्ट केले, तुम्ही याच्यातून 100% पास होणार आहे। याच्यापेक्षा तुम्हाला एक्स्ट्रा करायचं आहे तर आपण खाली चॅप्टर आणखी दिलेले हे बघा, इलेक्ट्रोमॅग्नेटिक। कारण एक्झामला टाईम खूप कमी असल्यामुळे मी हे इम्पॉर्टंट टॉपिक तुम्हाला सांगतोय, कारण तुमच्या कमी टायमामध्ये तुम्हाला चांगले मार्क यायला हवे, त्यासाठी आपण हे 4-5 टॉपिक काढलेले आहे। तुम्ही हे टॉपिक परफेक्ट करा जेणेकरून तुमचा नक्कीच फायदा होईल। बघा 6 नंबरला जर टाईम असला तर हा पण एक टॉपिक करू शकता, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन। हे बघ, याला बी 5 ते 6 मार्काला तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतात। आणि तुम्हाला जर पूर्णच्या पूर्ण तुम्हाला PDF किंवा क्वेश्चन पाहिजेत, आपल्या टेलिग्रामला तुम्ही जॉईन करून घ्या। मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे। आणि तुम्हाला जर क्वेश्चन पाहिजे येणारे तुम्हाला येऊ शकतात, तुम्हाला असं वाटतं की आम्हाला क्वेश्चन सांगा, हे क्वेश्चन येऊ शकतात, तर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। तुम्ही कमेंट करा तुम्हाला जर काय पाहिजे, काय हवे माझ्याकडून, मी सगळं तुम्हाला अवेलेबल करून देईल। आणखी हे बघा, स्क्रीनशॉट मारून घ्या, खाली पण भरपूर चॅप्टर आहे हे बघा। तर हे 5-6 पहिले करा, त्याच्यानंतर हे 4 चॅप्टर आहे, तुम्ही त्याच्यानंतर हे 4 चॅप्टरचं स्टडी करू शकतात। त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, जेणेकरून तुमचा नक्कीच फायदा होईल। आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मी टेलिग्रामची लिंक दिलेली आहे, तुम्ही जाऊन जॉईन करा। थँक्यू मित्रांनो।